खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 8 जिल्हा परिषद गटात आणि 16 पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवारांसह काही ठिकाणी भारतीय जनता पक्षातील एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेस आणि भाजपला धक्का बसला आहे। खरी लढत आता राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेत होणार आहे। मंगळवार 27 जानेवारी रोजी अंतिम उमेदवारी माघारी दुपारी 3 वाजेपर्यंत 8 जागांसाठी जिल्हा परिषद गटातील 18 उमेदवारांनी माघारी घेतल्याने 28 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, तर 16 जागांसाठी पंचायत समिती गणातील 37 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने 61 उमेदवार निवडणुकीत उरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली। दुपारनंतर अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले। दरम्यान काही ठिकाणी अनपेक्षितपणे उमेदवारांनी आपले फॉर्म ठेवले आहेत। काही राजकीय पक्षांची सोयीची भूमिका काही मंडळींनी घेतली असून काही ठिकाणी माघार तर काही ठिकाणी उमेदवारी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे। निवडणुकीतून काही उमेदवारांनी माघारी मोठ्या प्रमाणात घेतल्याने बहुतांश ठिकाणी मतदान यंत्र एकच वापरावे लागणार असून जिल्हा परिषद गटासाठी मतदान यंत्रावर पांढरी मतपत्रिका तर पंचायत समितीच्या गणासाठी गुलाबी मतपत्रिका असणार आहे। मतदाराला ईव्हीएम मशीनवर 2 ठिकाणी मतदान करूनच बाहेर पडावे लागणार आहे। एखाद्या मतदाराला जिल्हा परिषद गट अथवा पंचायत समिती गणातील उमेदवाराला मतदान करायचे नसले तरी नोटा हा पर्याय आहे। तालुक्यातील 337 मतदान केंद्रासाठी 337 5 कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी असणार आहे, तर 50 अतिरिक्त मतदान केंद्रासाठी राखीव पथके ठेवण्यात आली असून जवळपास 2300 कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत बेडसे यांनी दिली।